रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष वडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत. आज आपण गंगापूर तालुक्यामध्ये, गंगापूर शिवारामध्ये हिवाळे पाटलांच्या बागेत आलेलो आहोत. सोबत त्यांचे मेवणे आहेत भवरसाहेब. आज आपण मिरग्या बहार नियोजन का करावं आणि कसं करावं याच्यावर थोडीशी चर्चा करूयात. रामराम सर. राम राम राम. तर सर, काय नियोजन आहे आज? आपण आज नियोजन असं आहे की मृग बहाराचं नियोजन कसं करावं हे आपण पाठीमागे व्हिडिओ काढलेलेच आहे सर. पण ह्या बागेमध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फूट कमी आहे आंब्या बहाराची, जिथं पानांची संख्या कमी आहे, जिथं झाडांची ग्रोथ कमी आहे, डेरा कमी आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मृग बहाराकडे जावं. कारण काय होतं, मृग बहारामध्ये जे बहारासोबत जे काही पानसंख्या असो, झाडावरचा शेंडा असो, फळफांद्यांचा विस्तार असो, तो वाढणारा असतो. आणि तो वाढणारा जो विस्तार आहे त्यामुळं येणाऱ्या आंब्या बहारात एक चांगल्या उत्पादनाकडे त्या शेतकऱ्यांना जाता येईल. म्हणून शेतकऱ्यांनी मृग बहाराकडे जावं. आणि त्याचसोबत अजून एक फायदा काय होईल, जी आपली फूट कमी आहे यावर्षी, ह्या फुटीमुळे जे काही उत्पादन लेवल आपली कमी होती ती पण आपली त्या मृग बहारासोबत भरून जाईल. त्याचसोबत आपले जे शेड्यूल चालू राहतील, आपले म्हणजे जे मृग बहारासाठी शेड्यूल राहील त्या शेड्यूलानुसार झाडात पण ग्रोथ राहील, अजून झाडाला ताकद मिळत आहे. झाडामध्ये ताकद चालू राहील. आणि सर, यावर्षी मागच्या वर्षी काय झालं, जास्त पावसामुळं ताण कधी आला आणि कधी गेला हे कळालंच नाही. त्यामुळं यावर्षी फुटीचवर खूप परिणाम झालेला आहे. भरपूर ठिकाणी बऱ्याचशा लेट बाग तानावर गेली, नंतर एकदम टेम्परेचर वाढले, नंतर गळही वाढली, फुटही कमी, म्हणजे असे अनेक प्रॉब्लेम आलेले. तर विष्णू भाऊ, आपण या भागाला कधी फोडलं होतं? यावेळी भागाला जरा थोडं लेटच झालं. काहून का किती वर्षाचा बाग आहे? जानेवारी एंडला. किती वर्षाचा बाग आहे हा? ह्यो 5 वर्षाचा. त्याच्या 5 वर्ष झाला आहे आता. 5 वर्षात झालाय. आपण आम्ही सुरुवातीला आलो होतो त्यावेळेस काय एवढं पान संख्या वगैरे कसं होती, झाडाची परिस्थिती बेकेट होती. बिकट होती. पिवळा पाना तीन पाला नव्हता राहिला. बरं, आता कसं झालंय? मला आहे बागात. माल आहे पण मग थोडा कमजोर येतं, मग आपलं मिरग्या मार धरायचा. हां, मृग बहार त्याच्यामुळे धरायचा. आपण आलो त्यावेळेस सर तानावर सोडलं होतं डायरेक्ट. विश्रांतीतले कुठले कामं झालेले नव्हते. आणि तानावर सोडल्यानंतर मग आपण फक्त स्टोरेजकडे जे लक्ष दिलं त्यातून काय झालं मग. आणि नंतर थोडंसं पाण्याचं पण थोडंसं, जसं तुमच्याकडे पाणी आहे तसं या गंगापूर भागामध्ये पाण्याचं थोडी अडचण आहे. अडचणी जसं पाहिजे तसं नियोजन झालं नाही आपल्या भागासारखं. त्याच्यामुळे थोडं तरी पण झाडामध्ये एक ग्रोथ आलेली आहे. आता इथून पुढं आपण स्लरी असो आणि मृग बहाराचं नियोजन याच्यातून काय होईल, जे रिकाम्या फांद्या आहे आता त्यांना विश्रांती मिळालेली, त्याचसोबत मुळांना विश्रांती मिळेल 2 महिन्यामध्ये. जेवढी मुळांना विश्रांती मिळेल तेवढं मुळांची कार्यक्षमता येणाऱ्या काळात वाढत राहते. त्याच्यामुळे थोडासा ब्रेक पाहिजे बागेमध्ये. आणि ज्या बागेमध्ये माल कमी त्या शेतकऱ्यांनी यावर्षी ब्रेक देऊन मृग बहाराचं नियोजन करावं. किती टक्के आंब्या बहार असल्यानंतर म्हणजे असेल तर मग शेतकऱ्यांनी मृग बहाराकडे जावं? जर 70-80% फूट चांगली असली बागेत तर मग मृग बहार घेण्यामध्ये काही लॉजिक नाही. परंतु जर 50% 50-50 असलं, त्याच्या 60%च्या आतमध्ये जर माल असला आणि काडी जर 40% रिकामी असली तर मग 15-20% प्रयत्न करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. तर हे मृग बहार धरल्यानंतर जे 50% जर एखाद्या बागामध्ये आंब्या बहाराचा माल असेल तर त्याला काही नुकसान वगैरे नाही, त्या मालाला काहीच नुकसान होणार नाही. कारण आता काय झालंय, आता जी साईज झाली मालाची, आता ही गळण्याच्या स्टेजमधून पुढे निघून गेली. आणि मृग बहाराचं जे नियोजन करायचं सर, ते आपल्याला आजपासून नाही करायचं. यावर्षी काय आहे, थोडंसं हवामान खात्यांनी पण वेगवेगळ्या सांगितलेलं आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस येणार आहे. सुरुवातीचा जो पाऊस येत होता तो 22-25 दिवस पुढं लोटलेला आहे. कारण थंडी पण पुढं आली ती, त्याच्यामुळे टेम्परेचर पण पुढं गेलं. आपण पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगत होतो की यावर्षी पावसाळा लेट झाला, त्याच्यामुळे पुढं थंडी लेट जाणार आहे आणि अजून पुढं उन्हाळा पण लेट जाणार आहे. हे येणारे जे 25 दिवस आहे ते पुढं ढकलल्यामुळं काय झालं आहे, आपला जो ताणाचा कार्यकाळ राहतो एप्रिल आणि मेमध्ये, जो मृग बहारासाठी ताण दिला जातो, तर तो थोडासा आपल्याला लेट करायचा अजून. म्हणजे जे आपण 1 मेला करायचं तर 10 मेपासून स्टार्ट करायचं. आणि ज्या शेतकऱ्यांकडं जूनमध्ये ॲटलिस्ट पाऊस येईपर्यंत फोडण्यासारखं पाणी त्यांनी तर 100% नियोजन करावं. कारण काय, मृग बहारामध्ये पाणी कमी लागतं. त्यावेळेस पावसाचं वातावरण राहतं, टेम्परेचर लेवल एवढी नसते. जसं आंब्या बहारात भरपूर पाणी लागतं, तसं मृग बहारात पाण्याची पण बचत होती. परत मृग बहाराची फळांची साईज, क्वालिटी आणि त्या फळामध्ये गोडवा पण चांगला असतो. मार्केट रेट पण चांगले मिळतात. मागच्या 2-3 वर्षात आपण बघतोय
मार्केटमध्ये एक मृग बहाराला चांगले रेट मिळत आहेत आणि झाडांच्या मुळांना जी विश्रांती पाहिजे, कारण आंब्या बहारामध्ये झाड वर्षभर चालू राहतं, फक्त 1-1.5 महिन्याचा ब्रेक आपला थंडीच्या अवस्थेत असतो, पण नंतर ब्रेक नसतो. मग आता हा जो ब्रेक मिळतोय मुळांना, याच्यानंतर जी झाडात ग्रोथ होणार आहे, मुळांची जी कार्यक्षमता वाढणार आहे ती त्या ब्रेक नंतर चांगली वाढणार आहे आणि झाडाचा विकास होईल आणि आपल्या उत्पादनाची भर आपल्याला मिळून जाईल त्याच्यातून. सर आज आहे 21 एप्रिल. हम्म. मग आता ज्यांना मृगबहाराचं नियोजन 22 एप्रिल, हो, हो. तर ज्यांना मृगबहाराचं नियोजन करायचं आहे हम्म. त्यांनी आतापासून काय करावं? नाही, त्यांनी आता पाणी चालू ठेवावं बागेत. अजून तर आपल्याला एक 5 मेपर्यंत निर्णय कुठलाच घ्यायचा नाही. 5 मेपर्यंत जे पाण्याचं आपलं व्यवस्थापन सुरुवातीपासून चालू आहे त्या पद्धतीने चालू ठेवायचं. जिथं गवत असेल त्यांनी गवत कमी करावं, कारण मृग बहाराला आपल्याला जेव्हा बाग तानावर सोडायचा त्यावेळी आपल्याला मेहनत करून बाग तानावर सोडायचं आहे आणि त्यानंतर पुढचे शेड्यूल जे काही स्टोरेजच्या फवारण्या वगैरे राहतील. पाणी फक्त आता त्या शेतकऱ्यांनी काय करावं, जे सुरुवातीचं पाणी चालू होतं आपलं ते पाणी आता कमी कमी करत आणावं. थोडंसं पाणी टप्प्याटप्प्याने कमी करावं, जेणेकरून 5 ते 10 मेच्या मध्ये त्यांना ते पूर्ण पाणी बंद करता येईल. पाणी कमी कमी करत आणावं. म्हणजे 15 मेच्या आसपास रोटा घेऊन हो, मग पुढं बाग आपल्याला तानावर जमिनीच्या सोडावी. प्रतीनुसार ताण द्यायचा आहे. ज्या बागेत 35-40 दिवस लागतात भारी जमिनीत, तिथं 5 ते 10 मेच्या मध्येच सुरुवात करावी तानावर सोडायला. आणि जे हलक्या जमिनी तिथं 15 मे पासून जरी सुरुवात केली तरी चालून जातं. सर अशा बऱ्याचशा डोंगराळ भागांमध्ये एक समस्या दिसली की शेतकरी आंब्या बहार धरतो, पण जसं मार्च महिना येतो त्याच्याकडे पाण्याची मुबलकता कमी होऊन जाते, पाणी जवळजवळ संपून जातं, मग तो परेशान होऊन जातो. तर त्यांनी दरवर्षीचंच रोटेशन मिरग्याकडं करावं का? हो, त्या शेतकऱ्यांनी मृग बहाराकडे जावं, कारण पाऊस सतत पडेल याची शाश्वती नसते. त्यासोबत नाही तर मग त्या शेतकऱ्यांनी अजून काही शासकीय उपक्रम राबवावे, जेणेकरून शेततळे वगैरे जे पावसाळ्यात अतिरिक्त पाणी असतं त्याचं त्यानं स्टॉक करावं आणि नंतर आपलं मग ते बहाराचं नियोजन करावं. कारण कुठलाही मोसंबीमध्ये बहार घेताना मुबलक पाणी असतानाच बहार व्यवस्थित होईल. चल विष्णुभाऊ, तुमची काय प्रतिक्रिया आहे ह्या भागाच्या सुधारावर? काय नाही, बस मजात. बाग सुधारला का तुमचा? हो, चांगलं झालं. चांगलं झालं. आता इथून पुढं आता हा आंब्या बहाराचा काही माल आहे, मृग बहार काढू, पुढं बागात अजून काय ग्रोथ होतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. चालेल. चल धन्यवाद सर.